आयएलएस सिस्टम नसताना आणि आयएलएस सिस्टम बद्दल आपण चर्चा करतोय तर हा ऍक्सिडेंट जिथं झाला मुंबईला तिथं तर हायली ऍडव्हान्स सिस्टम आहे, आयएलएस सिस्टम सुद्धा आहे, तरी सुद्धा हा अपघात झाला कसा? त्यामुळे फक्त आयएलएस सिस्टम बारामतीला नाही म्हणून ते ढकलून त्या ठिकाणी चालणार नाही। आता हा ऍक्सिडेंट झाला कसा झाला, काय झाला, व्हिजिबिलिटी वर ढकलून मोकळे झाले विमानाचे, अजून पाऊस होता, हे होतं, मग आयएलएस सिस्टम असताना पाऊस होताना सुद्धा बाकी विमानं लँड होऊ शकत होते, मग आमच्या व्हीएसआर या कंपनीचं लेट जेटचं विमान का लँड होऊ शकलं नाही आणि का घसरत गेलं याचा अभ्यास कुठं ना कुठं त्या ठिकाणी करावा लागेल। 2023चा हा विषय, मग आतापर्यंत रिपोर्ट आला असेल, आतापर्यंत एन्क्वायरी क्लिअर झाली असेल, तो रिपोर्ट मीडियाकडे आला असेल, तो रिपोर्ट कंपनीली जे लोक आत होते, ज्या कंपनीली ते भाड्यावर घेतलं होतं त्या लोकांना दिला असेल अशी अपेक्षा आपण करू, कारण 2 वर्ष एवढा मोठा अपघात होऊन हे कुठेही रिपोर्ट कुणी दाबू शकत नाही। बघूया काय झालं पुढे। दुर्दैव असं 2023ला हा अपघात झाला पण आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आलेला नाही। अजितदादांचा दुर्दैवी ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या बातम्या जेव्हा अख्ख्या देशामध्ये तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या गेल्या तेव्हा कुठेतरी डीजीसीएला तिथं जाग आली आणि फायनल रिपोर्ट सून इन सप्टेंबर 2023 मुंबई लेअर जेट असं सांगण्यात आलं। म्हणजे कुठेतरी व्हीएसआरचा एक होल्ड आहे डीजीसीएवर असं आमच्या सगळ्यांचं मत आहे, म्हणून एवढा मोठा रिपोर्ट होऊन त्या ठिकाणी तो दाबण्यात आला। मग का हा रिपोर्ट दाबण्यात आला? हा रिपोर्ट जर आतापर्यंत आला असता, तो जर सरकारपर्यंत पोहोचला असता तर मग काही गोष्टींमध्ये बदल होऊ शकले असते आणि मग आज आपले अजितदादा माझे काका हे आज आपल्या सर्वांमध्ये इथं असू शकले असते, पण हा रिपोर्ट न झाला, न त्याच्यावर चेक झालं, कसं घडलं याचा कुठेही अभ्यास त्या ठिकाणी झाला नाही। हा रिपोर्ट आजपर्यंत दाबला असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे। बरं ठीक आहे, भारताने हा रिपोर्ट दाबला, मग आता इंटरनॅशनल लेवलला काय झालं याचा अभ्यास तुम्ही बघूया। EASA युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी ह्यातले काही विमान आहेत, लेगेसी आहे, ग्लोबल आहे, जे विमानं दुबईला पण पोहोचू शकतात, लंडनला सुद्धा पोहोचू शकतात, एवढी मोठी विमान आहेत। तुम्ही बघितलं असेल जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये एक फार मोठे क्रिकेटर हे आले होते, एक फार मोठं विमान घेऊन तिथे मी गेलो होतो आणि ते विमान हे लंडनला सुद्धा लँड होतं आणि ते कोणाचं होतं? ते व्हीएसआरचं होतं। मग हे विमान लंडनला तिथं पोहोचत असेल नाही तर युरोपमध्ये तिथं जात असेल, जेव्हा ही घटना भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये घडली 2023ची, त्याची दखल युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने घेतली आणि एजन्सीने व्हीएसआरला विचारलं, अरे बाबा तुला TCO थर्ड कंट्री ऑपरेटर म्हणून आम्ही परवानगी दिलेली आहे, तुम्ही आमच्याकडे लँड होऊ शकता, पण ही घटना घडली कशी याचा रिपोर्ट आम्हाला तू दे, सेफ्टी तू करतो काय करतो कशा या बाबतीत आम्हाला थोडी तरी माहिती दे। दुर्दैवाने आतापर्यंत ती माहिती ही या मोठ्या एजन्सीला या व्हीएसआर कंपनीली दिलेली नाही। तिथं सुद्धा हे दाबण्यात आलं आणि कुठंतरी काहीतरी गोष्ट लपवण्यात आली आणि त्यांनी सांगितलं लेव्हल 1 ची त्रुटी असल्याच्या कारणाने EASA कडून व्हीएसआरचा परवाना रद्द झाला। लेव्हल 1 म्हणजे काय? सगळ्यात बेसिक सेफ्टी ज्याच्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो, विमान पडू शकतं, माणूस जाऊ शकतो, याला लेव्हल 1 ची सेफ्टी त्याच्यामध्ये म्हणतात आणि ते तिथं झालं। आता देर इज मेजर नॉन कम्प्लायन्स, त्याने हे डायरेक्ट सिरियस रिस्क टू फ्लाईट सेफ्टी इमिडिएट करेक्टिव्ह ऍक्शन रिक्वायर्ड, त्याशिवाय आम्ही उडून देणार नाही असं युरोपियन एजन्सीने सांगितलं आणि त्यांनी काय केलं? सस्पेंडेड ऑपरेशन, ग्राउंडेड एअरक्राफ्ट, सगळे अप्रुव्हल्स आणि सर्टिफिकेट काढून टाकले, सगळा मेंटेनन्स आणि त्याच्या फ्लाईट ऍक्टिव्हिटीज त्या युरोपमध्ये होत्या सगळ्या बंद करून टाकल्या। आता हे जर युरोपची कंपनी करू शकते, हे महाराष्ट्रात घडलं, देशात घडलं, तरी व्हीएसआर अजूनपर्यंत का विमानं उडवते असा प्रश्न आमच्या सगळ्यांचा आहे। माझे काका गेले, आपले दादा त्याच्यात गेले, पण आज व्हीएसआरच्या माध्यमातून सीएमची फ्लाईट तिथे घेतल्या जातात, सगळ्या मंत्र्यांच्या फ्लाईट घेतल्या जातात, तिथं दुसरे उपमुख्यमंत्र्यांच्या फ्लाईट घेतल्या जातात। त्यांच्या सेफ्टीबद्दल तर आपण विचार केला पाहिजे। एक नेता आमचा गेला पण बाकी नेत्यांचं काय? मग ह्या व्हीएसआरला अजूनपर्यंत का परवानगी दिली जाते? त्यांचा एवढा होल्ड की अजितदादांचा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा त्यांना तिथं थांबवलं जात नाही। EASA सारख्या मोठ्या एजन्सीली त्यांचा रद्द परवाना करून सुद्धा त्यांना तिथं परवानगी दिली जाते, तर एवढं फेवर व्हीएसआरला का केलं जातं असं आमचं मत आहे। मग आम्ही काय केलं? एक्स पायलट
जे पायलट व्हीएसआर कंपनीमध्ये काम करत होते, जे इंजिनियर व्हीएसआर कंपनीमध्ये काम करत होते, डीजीसीएचे एक्स अधिकारी जे व्हीएसआरला ओळखून होते, या सर्व लोकांची चर्चा केल्यानंतर तुमच्यातले काही अभ्यासू आणि रिसर्च करणारे पत्रकार सुद्धा अशा लोकांना